तक सत्य का साहस। राज्याच्या राजकारणातून आणि सामाजिक स्तरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड नुसार वर्गीकरण तातडीने लागू करावे या मागणीसाठी आता लहू सेना ही संघटना आक्रमक झाली आहे। या संदर्भात लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे एक महत्त्वपूर्ण निवेदन दिले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयाचा आधार घेत महाराष्ट्रात हे वर्गीकरण तातडीने लागू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। लहू सेनेने आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्य सरकारला अनुसूचित जातीचे वर्गीकरण करण्याचा अधिकार मिळाला आहे। या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात तातडीने व्हावी, जेणेकरून अनुसूचित जातीमधील अतिवंचित आणि उपेक्षित समाजाला खरा न्याय मिळेल। लहू सेनेने सरकारला इशारा दिला आहे की जर या मागणीची दखल घेतली गेली नाही तर आगामी काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी संजय कठाळे, राहुल हिवराळे, परिमल कांबळे, डॉक्टर कुलभूषण मोरे आणि नितीन तायवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, अण्णाभाऊ साठेंचा जय असो, राज्य क्रांतीवीरांची साळवेंचा जय असो। आरक्षण तात्काळ लागू करा, लागू करा, लागू करा। आरक्षण वर्गीकरण लागू करा, लागू करा, लागू करा। आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, लागू करा। मेगा भरती बंद करा, मेगा भरती बंद करा, बंद करा, बंद करा। जे जनगणना झालेली आहे त्यानुसारच वर्गीकरण झालं गेलं पाहिजे। काऊन का आता जी 2011 मध्ये जे वर्गीकरण झालं, हे केलेलं आहे, जनगणना झाली ते चुकीची आहे। ते धाब्यावर बसून एका ऑफिसमध्ये बसून ही जनगणना केली आहे। म्हणून आमच्या ही आहे 1961 मध्ये जी जनगणना झाली आहे त्याच्याप्रमाणेच लागू करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं आणि जी नोकर भरती आहे ती रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आहे। कदाचित ही वर्गीकरण या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला वाटतं मुख्यमंत्री हे ताबडतोब करावं। वर्गीकरण केलं नाही त्या महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन या महाराष्ट्रात होईल या ठिकाणी मी एवढी चेतावणी देतो आहे। अब तक सत्य का साहस।